नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. या अगोदर चॅनलवरती आपण लहान बाळाच्या मालिश रिलेटेड एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी अगदी नवजात बाळापासून ते 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत बाळाचं मालिश तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे, अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक अवयवाचं मालिश करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, स्ट्रोक्स कसे द्यायचे आहेत किंवा ते मालिश बाळासाठी का फायद्याचं आहे, या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आधी त्याला ज्या पद्धतीने मी मालिश करते तर त्या गोष्टी तिथे मी दाखवलेल्या आहेत. त्यानंतर बऱ्याचशा मम्मी लोकांच्या याही कमेंट्स आल्या की बाळाला आंघोळ कशा पद्धतीने घालायची आहे यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा. आणि त्याच रिक्वेस्टनुसार मी आधी त्याला ज्या पद्धतीने आंघोळ घालते, कारण मलाही कुणाची हेल्प नाहीये किंवा कोणी वयस्कर व्यक्ती घरामध्ये नाहीये, तर त्यावेळी आपण कोणत्या पद्धतीने बाळाला आंघोळ घालायला हवी किंवा काय गोष्टी लक्षात घ्यायला हवे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. नॉर्मली बाळाचं जे काही मालिश आहे किंवा आंघोळ आहे या गोष्टी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेत, पण तसं पाहायला गेलं तर यामध्ये काहीही रॉकेट सायन्स नाही. कोणीही म्हणजेच प्रत्येक आई आपल्या बाळाला व्यवस्थितरित्या मालिश करू शकते, आंघोळ घालू शकते. आणि माझा तर हा ठाम विश्वास आहे की बाळाचं मालिश आणि आंघोळ हे आई आणि बाळ यामधला बॉन्ड जो आहे हा स्ट्रॉंग करण्यासाठी असतो. आणि म्हणून या 2 गोष्टी ज्या आहेत या आईनेच करणं गरजेचं आहे. किंवा जर आई अवेलेबल नसेल तर बाळाच्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही बाळाला आंघोळ घालणं किंवा मालिश करणं हे आवश्यक असतं, जे बाळाच्या आरोग्यासाठी, डेव्हलपमेंटसाठी आणि त्यांच्यामधलं जे हे काही बॉन्ड आहे, रिलेशन आहे, हे अगदी स्ट्रॉंग बनण्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरतं. या व्हिडिओमध्ये मी आदित्यचं पूर्ण असं बाथ टाइम रुटीन दाखवलेलं आहे, कारण बऱ्याचशा मम्मी लोकांच्या मला त्या रिलेटेड ही क्वेश्चन येतात, मॉइश्चरायझर कधी लावायचं किंवा काय करायचं. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहेत. तुम्हाला सुद्धा बाळाच्या आंघोळीबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील किंवा काही काळजी वाटत असेल तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. आपल्याच्या टॉपिककडे. पहिल्या 2 महिन्यामध्ये मी या पद्धतीने आदित्यला छोट्या बाथटबमध्ये आंघोळ घालायचे, पण यामधलं जे पाणी आहे वारंवार बदलावं लागतं. तेच पाणी बाळाच्या अंगावरती जातं, पण त्या दरम्यान बाळ ही छोटा असतो, तर अशा वेळी तुम्ही सपोर्टनी या बाथटबमध्ये बाळाला आंघोळ घालू शकता. जसा बाळ 2 महिन्याचा झाला तर त्यानंतर मी हे बाथटब वापरणं बंद केलं. आता बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी मी त्याच्या सगळ्या गोष्टी इथे रेडी ठेवते, जसं की मॉइश्चरायझर, डायपर, टॉवेल आणि त्याचा ड्रेस. आणि त्यानंतर हा आमचा मोठा बाथटब आहे, तर त्यामध्येही एक छोटीशी नेट किंवा जे काही बाळाच्या आंघोळीसाठी एक सपोर्ट म्हणून जी काही एक जाळी आहे तर ती मी इथे ठेवते. सगळ्यात सुरुवातीला तर पाण्याचं जे टेम्परेचर आहे हे तुम्हाला प्रॉपर असं कोमट करून घ्यायचं आहे, रेग्युलेट करायचं आहे. आता इथे माझ्याकडे हँड शॉवर आहे, त्यामुळे गोष्टी आणखी सोप्या होतात, पण तुम्ही जर बकेटमध्येही पाणी घेत असाल तरी काही हरकत नाही. तर आता हँड शॉवरने मी पहिल्यांदा तर बाळाला पूर्णपणे ओलं करून घेतलेलं आहे. अगदी 3 ते 5 मिनिटांमध्ये बाळाची आंघोळ ही होऊन जाते आणि तेवढ्याच दरम्यान बाळाची आंघोळ घालणंही गरजेचं आहे, जेणेकरून बाळाची स्किन ही खूप जास्त ड्राय होणार नाही. नंतर मी बाळाचे केस सुद्धा या पद्धतीने ओले करून घेते. फक्त केस ओले करत असताना बाळाच्या तोंडावरती, डोळ्यावरती पाणी येऊ नये यासाठी मागच्या बाजूला तुम्हाला हात फिरवत हे जे काही पाणी आहे किंवा शॉवरमुळे हा जो काही पाण्याचा फ्लो आहे हा रेग्युलेट होतो, पण जरी तुम्ही हाताने किंवा मगनी पाणी घालत असाल तरी बाळाच्या डोळ्यावरती ते येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. शिवाय कानामध्ये सुद्धा पाणी जाणार नाही हेही तुम्हाला पाहायचं आहे. एकदा बाळाला पूर्ण ओलं केलं की आता बाळाला बॉडी वॉश लावणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा तुमचा कमेंट येतात की बाळाला कोणतं साबण वापरावं, तर मी नेहमीच बाळाला बॉडी वॉश वापरते आणि ते रिकमेंड सुद्धा करते, कारण साबणामुळे स्किन थोडी जास्त ड्राय होते. बॉडी वॉश तुम्ही जर वापरत असाल तर ते बाळासाठी सुद्धा बेस्ट आहे. सगळ्यात सुरुवातीला तर मी बाळाच्या केसांना, डोक्याला पूर्णतः हे जे काही बॉडी वॉश आहे लावून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं म्हणजे एका कॉईनचं जेवढी साईज असते तर तेवढा बॉडी वॉश तुम्हाला घ्यायचा आहे आणि पूर्ण शरीराला लावायचं आहे. मी चेहऱ्याला अजूनही कधीही कोणतंही प्रोडक्ट लावलेलं नाही. अद्वैत आता 7 वर्षाचा आहे, अद्वैतला सुद्धा कधीही चेहऱ्याला मी काही लावलेलं नाही आणि या बाळाला सुद्धा मी लावत नाही. त्यानंतर हे जे काही पायाची बोटं आहेत, खोबणी आहेत किंवा हातांची बोटं आहेत, जांघेमध्ये असेल किंवा बाळाचे जे छोटे छोटे फोल्ड्स असतात तर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित असं हे जे काही बॉडी वॉश आहे हे लावून घ्यायचं आहे. काखेमध्ये वगैरे पण बाळाला घाम आलेला असतो किंवा तिथे थोडंसं घाण साचलेली असते तर ते तुम्हाला क्लीन करून घ्यायचे आहे. विशेषतः मानेच्या ज्या घड्या आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित अशा क्लीन करायच्या आहेत. आता बऱ्याचशा बाळांना ना क्रेडल कॅप असतं, म्हणजेच केसामध्ये एक पिवळसर अशी पापडी येते किंवा अगदी ड्राय असे ज्या पद्धतीने डॅन्ड्रफ असतो तर त्या पद्धतीने स्किन दिसते. आधी त्याला सुद्धा सुरुवातीला होती पहिल्या 2 महिन्यामध्ये, पण हा जो काही ब्रश आहे हा सिलिकॉनचा अगदी सॉफ्ट असा ब्रश आहे जो मी त्यावेळी सुद्धा वापरायचे आणि त्याच कारणामुळे बाळाचं जे क्रेडल कॅप आहे हे वाढलं नाही, खूप लवकर क्युअर झालं आणि बाळाची जे स्कॅल्प आहे ही सुद्धा व्यवस्थित झाली. जर तुमच्या बाळाला क्रेडल कॅप असेल किंवा डॅन्ड्रफ सारखं स्किन येत असेल तर या ज्या काही छोटासा कोंब येतो किंवा ब्रश येतो तर त्याने नेहमी तुम्हाला ही स्कॅल्प आहे ही क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पद्धतीने हात लावून बाळाच्या डोळ्यावरती पाणी येणार नाही याची दक्षता घेऊन तुम्हाला हे व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त एवढ्या पद्धतीने जरी बाळाचं डोकं क्लीन केलं तरी काही हरकत नाही. अगदी घासून बाळाची आंघोळ कधीही करता कामा नये. बाळ हा आंघोळ करताना रिलॅक्स
रिलॅक्स असायला हवा, बाळाने त्याची आंघोळ ही एन्जॉय करायला हवी आणि फक्त बाळाचा एक हायजीन प्रॉपर मेंटेन राहावं यासाठी तुम्हाला बाळाला आंघोळ घालायची आहे आणि ते आंघोळ बाळाने एन्जॉय करणं गरजेचं आहे. आता इथे शॉवरने मी प्रत्येक जे काही बाळाचे फोल्ड आहेत हे व्यवस्थितरित्या क्लीन करते आहे आणि तुम्ही ते पाहू शकता बाळ हा अगदी रिलॅक्स्ड आहे, अजिबात रडत नाही किंवा तो प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतो, पाण्याला हात लावण्याचा ट्राय करतो. आता मी बाळाला इथे छोटीशी चड्डी घातलेली आहे, पण अजिबात त्याची गरज नाही, मी व्हिडिओ करते आहे म्हणून इथे घातलेली आहे. तर बाळाचा पॉटी एरिया सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे. फक्त पॉटी एरियाला जरी तुम्ही बॉडी वॉश लावला तरी काही हरकत नाही, प्रत्येक वेळी लावायलाच हवा असंही नाही. आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी तुम्ही बॉडी वॉश लावून बाळाला आंघोळ घालत असाल तरी सुद्धा इनफ आहे. शिवाय डोक्यावरूनही प्रत्येक वेळी आंघोळ घालण्याची गरज नाही, आठवड्यातून 2-3 वेळा जरी तुम्ही बाळाचे केस धुत असाल तरी सुद्धा ओके आहे. तर या पद्धतीने मी बाळाला हातावरती घेऊन त्यानंतर मागची जी बाजू आहे पाठीला वगैरे पण साबण लावून घेतलेला आहे. विशेषतः मागच्या बाजूला मानेचा जो फोल्ड असतो तर त्यामध्ये बराच वेळा घाण साचते, तर ती सुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित अशी क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाळाला झोपवून द्यायचं आहे आणि तुम्ही इथे परत बाळाला व्यवस्थित असं जे काही क्लीन करू शकता किंवा आणखी थोडाफार जे काही फोल्ड्स राहिलेले आहेत तर तिथे बाळाला तुम्ही आंघोळ घालू शकता. तर एवढं सोपं आहे बाळाची आंघोळ घालणं किंवा बाळाला व्यवस्थित असं क्लीन करणं. तुम्ही ते पाहू शकता आधी ते किती रिलॅक्स्ड आहे आणि तो पाणी धरण्याचा पकडण्याचा असा प्रयत्न सुद्धा करतो. थोडा वेळ मी याला पाण्यामध्ये खेळू देते आणि त्यानंतर मग त्याची आंघोळ पूर्ण होते. आता आंघोळ झाल्यानंतर त्याला उचलताना आपले कपडेही थोडेसे खराब होतात आणि किंवा ओले होतात, तर ते होऊ नये यासाठी खांद्यावरती पहिला टॉवेल टाकून घ्या आणि त्यानंतर बाळाला उचलून घ्या आणि बाळाला व्यवस्थित असं कव्हर करा किंवा बाळाला थंडी वाजणार नाही याची काळजी घ्या. आता मी इथे बाळाला बेडरूममध्ये घेऊन जाणार आहे. बेडरूममध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सेट करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे टॉवेल खाली ठेवण्यासाठी टॉवेल टाकलेला आहे, मॉइश्चरायझर वगैरे सगळ्या गोष्टी हँडी करून ठेवलेल्या आहे, जेणेकरून त्यानंतर तुमची धावपळ होणार नाही, कारण बाळ हा ओला असतो, अशा वेळी बाळाला थंडी वाजू शकते. तर इथे मी अविनोचं मॉइश्चरायझर वापरते आहे. हे अगदी थोडं आहे, मला वाटतं बाळाच्या बर्थपासून मी हेच वापरते आहे आणि अजूनही चालू आहे. 5 महिने झाले हे छोटीशी बॉटल मला पुरते आहे. तर जेव्हा बाळाला तुम्ही ड्राय करता तर जेव्हा बाळाचं अंग आहे आणखी थोडंसं ओलसर असतं, डॅम्प असतं, तर त्याच वेळी तुम्हाला बाळाला पूर्ण बॉडीला मॉइश्चरायझर लावायचं आहे, अगदी चेहऱ्यापासून ते अगदी प्रत्येक गोष्टीला. आणि बाळाचे जे फोल्ड्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित असे ड्राय करायचे आहेत. बाळाला छान असे कपडे घालायचे आहेत, केस व्यवस्थित विंचरायचे आहेत जेणेकरून गुंता वगैरे झालेला असेल किंवा बाळाचे जे केस आहेत हे व्यवस्थित सेट व्हायला मदत होईल. आणि तुम्ही पाहू शकता आधी ते किती फ्रेश दिसतो आहे. आंघोळीनंतर बाळाने झोपलंच पाहिजे हा काही रूल नाही. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.